फायनली सेनापती आणि चंदाची जोडी जमलीच. हा आहे मृत गवा, हा आहे सेनापती आणि ही आहे चंदा. जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हा फोटो टिपला गेलाय. झालंय असं की ताडोबातून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात स्थानांतरित केलेली STR T4 म्हणजेच चंदा या वाघिणीने चांदोली राष्ट्रीय उद्यानाच्या कोअर क्षेत्रात आपलं बस्तान बसवलंय. याच भागात 2023 पासून आपले हद्द क्षेत्र तयार केलेला सेनापती हा वाघ मादीच्या शोधात होताच. चंदा आल्यावर त्याच्या या शोध मोहिमेला विराम मिळाला. चंदाला देखील नराच्या अस्तित्वाची जाणीव झाल्यावर तिनेही आपल्या गंधखुणा सोडायला सुरुवात केली. आता प्रतीक्षा होती दोघांच्या भेटीची. सह्याद्रीच्या कर्मचाऱ्यांनी देखील डोळ्यात तेल घालून निरीक्षणास सुरुवात केली आणि अखेरीस सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामधला डॉमिनेट मेल म्हणजेच STR-01 आणि ताडोबामधून नुकतीच आणलेली वाघीण STR-04 हे दोघंही 9 वर्षाचं स्वागत एकत्र करताना दिसून आले. साधारणतः 7 ते 10 दिवस दोघांनी एकत्र वेळ घालवला आणि सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये लवकरच गुड न्यूज येईल अशी अपेक्षा करतो. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात एका मृत गव्यावर रात्री 10:13 चंदाची छबी टिपली गेली. त्यानंतर बरोबर पाऊण तासांनी म्हणजेच 11:02 तिथे सेनापती दिसला आणि बरोबर त्याच्या मागे चंदा उभी ठाकलेली दिसली. तिच्या रेडिओ कॉलरचे GPS सिग्नल देखील कॅमेरा ट्रॅप लावलेल्या ठिकाणावरचेच मिळाले. तेव्हापासून चंदा आणि सेनापती हे जोडीने चांदोलीत फिरत असून त्यांनी आपल्या मिलन क्रियेला देखील सुरुवात केली. सध्या चांदोलीचे खोरे या वाघांच्या प्रणयधारणेच्या आवाजांनी दुमदुमून गेलंय. प्रणयधारणेच्या काळात वाघ एकमेकांशी संपर्क साधण्यासाठी गर्जना म्हणजेच आवाज आणि विशिष्ट गंधाचा वापर करतात. जोडी तयार झाल्यानंतर ते अनेक दिवस एकत्र घालवतात, ज्यामध्ये अनेकदा मिलन होतं. मादीला गर्भधारणा झाल्यावर 16 आठवड्यांच्या कालावधीनंतर ते 3 ते 4 बछड्यांना जन्म देते. पिल्लं अतिशय भराभर वाढतात, परंतु पिल्लांचा पूर्ण वाढण्याचा कालावधी हा 18 महिन्यांचा असतो. पिल्लं आई व भावंडांसोबत 2 ते 2.5 वर्ष राहतात. नर आणि मादी वाघ आयुष्यभरात अनेक जोडीदार निवडू शकतात. त्यामुळे सेनापती ताराबरोबर देखील मिलन करू शकतो. यापुढच्या काळात सेनापती आणि चंदा या जोडीचं नेमकं काय होतंय हे जाणून घेण्यासाठी पाहत रहा आणि फॉलो करा MHA MTB वाईल्डलाईफ.